लोकसभेसाठी 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील भाजपचे 195 उमेदवार जाहीर। वाराणसीतून पंतप्रधान मोदी तर गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार। आमच्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत। पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून नाही तर नाशिकमधून लढावं, संजय राऊत यांचं आव्हान। तर शिंदे गटात गेलेले 90% खासदार संपर्कात, पण आम्ही त्यांना घेणार नाही, राऊतांचं विधान। जौनपूरसाठी नावाची घोषणा होताच कृपाशंकर सिंग भाऊत। पंतप्रधान मोदींनी माझ्यावर विश्वास ठेवला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांची भावना। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा। लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकू, नितीश कुमार यांचा दावा। बिहारच्या औरंगाबाद शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। आम्ही कामाची सुरुवातही करतो आणि कामही पूर्ण करतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला। शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही, आत्महत्या करणार नाही याची गॅरंटी पंतप्रधान मोदी का देत नाहीत? अकोल्यामध्ये शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोपावेळी नितीन देशमुखांचा हल्लाबोल। बिहारमध्ये आज महाआघाडीची रॅली, अनेक नेते मंडळी उपस्थिती लावणार। तर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राहुल गांधी देखील रॅलीत सहभागी होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सोडवणार। 5 तारखेला शहांचा छत्रपती संभाजीनगर आणि अकोला त्यासोबतच जळगावचा दौरा। छत्रपती शिवरायांचं चरित्र महाराष्ट्राला शिकवण्याची गरज। राजांचे सेनापती, अंगरक्षक, वकील मुस्लिम होते, त्यांनी कधीही मुस्लिमांना विरोध केलेला नाही, अबू आझमींचं वक्तव्य। तर आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना शिवरायांकडून शिकण्याची गरज, आझमींचा टोला। डोंबिवलीच्या कोळेगाव इथं आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित। डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्यानं शिरफाटा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद। सकाळी 5 पासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक विभागाचा निर्णय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा 7वा दिवस। आतापर्यंत झालेल्या 5ही बैठका निष्फळ। सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन। ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा। मनोज जरांगे बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावर। मराठा आंदोलनासंदर्भातील पुढच्या वाटचालीबाबत मराठा बांधवांची करणार चर्चा। आम्ही काही न करता आमच्या मागे SIT लावत असाल तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकारविरोधात 302चे खटले दाखल करणार, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी लढतोय, अजय महाराज बारसकरांची प्रतिक्रिया। तर नेतृत्वाकडून जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, जरांगेंवर पुन्हा एकदा बारसकरांचा आरोप। मराठा समाजाच्या महिलांनी घेतली अतुल सावेंची भेट। जरांगेंच्या भेटीसाठी भाजपच्या महिला गेल्यानंतर मराठा समाजाच्या महिलांची सावेंसोबत भेट। बीडमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 उमेदवार अर्ज भरणार। संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन। यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। देशभरातून 700हून अधिक दिंड्या शेगावात दाखल। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये रांगोळीतून साकारले गजानन महाराज। रांगोळी साकारण्यासाठी शेती रेवस्कर हिला लागला 15 तासांचा कालावधी। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता। तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार। मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा। वरळीतील सर्वाधिक परिसरामध्ये स्वच्छ हवेची नोंद। रविवार निमित्त मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार मार्गावर, तर हार्बरवर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक। जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझानं दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल। समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश। सुप्रिया सुळे, अजित पवारांनी एकमेकांची भेट टाळली। व्यासपीठावर समोरासमोर येऊन देखील अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांची बोलणं टाळलं। बारामती माझ्यासाठी देशात 1 नंबर। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नमो रोजगार मेळाव्यादरम्यान सुनेत्रा पवार आणि आमची आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चर्चा झाल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। पोलीस भरतीमध्ये 8000 मुलांना सरकारनं वेटिंगवर ठेवलं। नवीन भरती करणार असाल तर आम्हाला भरती करा, विद्यार्थ्यांची खासदार सुप्रिया सुळेंकडे मागणी।
आगामी निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडणार, कोणताही पक्षपात होणार नाही, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली. लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांचा आंबेडकरांची बैठक होणार, खासदार संजय राऊतांची माहिती. मातोश्रीपासून काही मीटरच्या अंतरावर शिंदे गटाचे बॅनर. आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाची बॅनरबाजी. विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी बॅनर लावल्याची माहिती. श्रीरंग बारणेंना भाजपनं उमेदवारी देऊ नये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील शेळकेंचा विरोध कायम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना भेट. दक्षिण मुंबईतून नार्वेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंतच्या सर्व पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळवून देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा. आगामी निवडणूक शिंदे आणि अजित पवार यांची त्यांच्या चिन्हावर लढवलेली अखेरची निवडणूक असेल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेची, त्यामुळे मीच निवडणूक लढवणार, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा दावा. तर नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहे, ती आम्हाला नाही, अडसूळांचा टोला. राष्ट्रवादीनं शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी मला संधी द्यावी, अथवा भाजपला जागा सोडून महेश लांडगेंना शिरूर लोकसभेची जागा द्यावी. भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार दयानंद चोरगे संतप्त. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेऊन चोरगेंनी पटोलेंची तक्रार केल्याच्या बातम्या पसरवल्यानं चोरगे संतप्त. वर्ध्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार जाहीर. वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा. आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी राजकारणात सक्रिय. सुलभा गायकवाडांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 3.5 लाख मतदार असलेल्या पोवार समाजाचा निर्वाणीचा इशारा. भंडारा गोंदियात पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी. तातडीनं बेस्ट पास दरवाढ मागे घ्या. बेस्ट पास 87% महागणं अयोग्य. बेस्ट पास दरवाढीवर आदित्य ठाकरेंची टीका. राज्यात आज पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार. लहान बालकांना, नागरिकांना पोलिओची लस द्यावी, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या 121 मंडळ कृषी अधिकाऱ्यांना 7 महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्ती प्रदान. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. अमरावतीत समृद्धी महामार्गावर खड्डा. लोहगाव पुलावरील खड्ड्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. 1.5 वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचं पितळ उघड पडलं. समृद्धी महामार्गाला शिंदे फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचा भगदाड. नाना पटोलेंची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावून सरकारनं घाईघाईनं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं, पण या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. लातूरच्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 75 फुटी पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं पुतळ्यासाठीच्या नियोजित जागेचं भिक्खू संघाच्या हस्ते भूमिपूजन. पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन. अनेक अडचणी आल्या, मात्र आपण त्या दूर केल्या आणि भूमिपूजन पार पडलं, ही आनंदाची बाब. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत. लहुजी साळवे यांनी क्रांतिकारकांना शस्त्रांचं प्रशिक्षण देणारी शाळा काढली. लहुजी वस्ताद साळवेंच्या स्मारकाच्या भूमिपूजनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. लहुजी साळवे यांचं स्मारक मंजूर करण्यात तिन्ही नेत्यांचा हात. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. सोलापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मला या कार्यक्रमाचं आमंत्रण मात्र रात्री ते 10 वाजता मिळालं. फक्त एक शंभूभक्त म्हणून कार्यक्रमाला गेलो, कोल्हेंची प्रतिक्रिया. वाशिम शहरामध्ये 4 मार्चला शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीराजे आणि महादेव जानकर उपस्थित राहणार. खासदार भावना गवळींची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावरील काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कामाचा शुभारंभ. मार्चच्या पहिल्या 15 दिवसात राज्यभरात प्रकाश आंबेडकरांच्या 5 सभा होणार. महाराष्ट्रात साकोली, नवी मुंबई, हातकणंगले आणि सांगलीमध्ये सभा पार पडणार.
मुंबईमध्ये 5 मार्चला एमआयएमची बैठक होणार। बैठकीमध्ये एमआयएम कुठून लोकसभा निवडणूक लढणार आणि खासदार इम्तियाज जलील हे कुठून लोकसभा निवडणूक लढवणार हे ठरणार असल्याची माहिती। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, कीर्तनकारांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा फेटा घालून सन्मान आणि सत्कार करण्यात येणार। ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे विभागाचा समन्स। शिवसेना पक्ष फंडाच्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी समन्स। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आणखी 43 किलो एमडी जप्त। शुक्रवारपासून आतापर्यंत सुमारे 45 कोटी रुपयांचे एकूण ड्रग्ज जप्त। पुण्यात पुन्हा सापडला ड्रग्जचा साठा। विश्रांतवाडी परिसरातून 340 किलोचे ड्रग्ज जप्त। आतापर्यंत 9 आरोपी अटकेत। रायगडच्या उजडी गावाजवळ टोलनाक्यावर आमदार महेंद्र दळवींच्या गाडीला अपघात। दुचाकीस्वार आणि दळवींची कारची समोरासमोर धडक। घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू। बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। तरुणानं मिरवणुकीत गांजा पिऊन महिला आणि मुलींवर हल्ला केल्यामुळे त्याला चोप दिला। आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामध्ये तक्रारदारालाच पोलिसांकडून मारहाण। तासगाव पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार। मारहाणीमध्ये तक्रारदार गंभीर जखमी। राज्य सरकारनं दूध दरावर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली, मात्र दूध उत्पादकांच्या खात्यावर अजूनही अनुदान जमा केलं नाही। या प्रकरणी सरकारनं दूध उत्पादकांची फसवणूक केली, सुप्रिया सुळेंची टीका। ऊसाच्या प्रश्नावर जय शिवराय किसान संघटना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। केंद्र सरकारनं जाहीर केलेली एफआरपीची रक्कम मान्य नसल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार बबन शिंदेंच्या ताफ्यासमोर संतप्त ग्रामस्थांनी पाडला गाजराचा पाऊस। पंढरपूरच्या माढा तालुक्यातील दौऱ्यावेळची घटना। अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष यात्रेचा समारोप। 15 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या यात्रेचा 300 गावातून सुमारे 400 किलोमीटरचा प्रवास। भिवंडीतील संकेत भोसले तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भीमसैनिकांचा कॅन्डल मार्च। घटनेतील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा समारोप। या निमित्तानं सुषमा अंधारे आणि कार्यकर्ते शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या समाधीस्थळाला अभिवादन करणार। लोकभारतीचे कबीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली धारावीत संयुक्त समाजवादी संमेलनाचं आयोजन। उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारवे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला अवघ्या काही वेळात आगीचं रौद्ररूप। कानपूरमधील बन्सीधर तंबाखू उत्पादक कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी। विविध 5 राज्यातील अनेक कार्यालयांवर छापेमारी। चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचा समारोप। चांदा क्लब इथं समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन। राज्याचा पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात येणार। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील डेडली बॉईज वाघाच्या 2 बछड्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन। पर्यटकांच्या कॅमेऱ्यानं डेडली बॉईजचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये टिपला। जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य प्री वेडिंग सोहळा। आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाचा सैराट गाण्यावर सोहळ्यात ठेका। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा दिमाखात सुरू। अनेक सेलिब्रिटींची हजेरी। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला कन्यारत्न। सोशल मीडियावर फोटो शेअर करून शोएब अख्तरनं दिली माहिती। नेटकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।